नमस्कार. होम मिनिस्टर जाऊबाई जोराच्या आजच्या भागात मी निलेश आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो. असं कोणीतरी म्हटलंय की घर असतं दोघांचं, दोघांनीही सावरायचं असतं. एकाने पसरलं तर दुसऱ्याने आवरायचं असतं. तेव्हा बघायचं आजच्या खेळात कोण कुणाला साथ देणार आणि कोण मारणार बाजी. आज आपण आहोत दादर पश्चिम भागात आणि खेळ खेळणार आहोत कालिका दर्शन सोसायटीमध्ये राहणाऱ्या शेलार कुटुंबामध्ये. मूळची महाबळेश्वरची ही फॅमिली गेली 70 वर्ष दादरमध्ये राहते. तेव्हा भेटूयात आजच्या खेळातल्या जाऊबाईंना. चला. नमस्कार. थँक्यू. शेलार कुटुंबात सगळ्यांचं स्वागत आहे. उत्साह शिगेला पोहोचलाय. सगळेजण आलेत बाबा चेअरअप करायला. कोण जिंकणार कोण जिंकणार. थोरले जाऊबाई कोण, तुम्ही ओळख करून द्या. मी चौकुंदा प्रकाश शेलार. हे माझे मिस्टर प्रकाश शेलार. हा माझा मुलगा पंकज. ही माझी मुलगी प्रणाली. या माझ्या सासूबाई. हे माझे सासरे. हा माझा पुतण्या. धाकट्या जाऊबाई तुम्ही ओळख करून द्या. मी लता शेलार. हे माझे मिस्टर राहुल शेलार. ही माझी मुलगी श्रद्धा. हा माझा मुलगा क्षितिज. हा माझा पुतण्या. ह्या मोठ्या जाऊबाई. हे मोठे दीर. कुटुंबाची छान ओळख झाली आणि त्या सासूबाई करणार सुनांचं परीक्षण. कुटुंबातल्या सासूबाई सौ बकुळाबाई शेलार आणि दोनही सुनबाई आता आपल्या सोबत आहेत. नमस्कार. नमस्कार. छान परीक्षण करायचंय. मग स्वभाव सांगा मला, थोरल्यांचा कसा आहे? तिचाच की तापट स्वभाव आहे. आणि तापट स्वभाव असताना ती पहिल्यापासूनच अशी आहे आणि मायाळ उभी तितकीच आहे. का हो तापटपण का होतं तुमच्या घरात? मला स्वच्छतेची सवय आहे आणि मी ते टापटिपी नसेल काय यांनी गोंधळ केला असेल तर मी रागात येते. कोण गोंधळ करतं पण घरात? म्हणजे हे लोक मी जे अडगवलेलं असतं साहित्य काय सामान, अच्छा, तर ते अडगवलेलं ते पुन्हा येणार आणि ती वस्तू उचललेली असेल ती तिथेच नेऊन ठेवणार असं करतात. अच्छा. त्यामुळे मग मला चिडचिडपणा येतो अंगामध्ये की ही वस्तू इथली इथेच राहू द्या. बरं, धाकट्यांचा आता आम्हाला स्वभाव सांगा. यांचा कळला जरा तापटपणा. यांचं कसं आहे? तातास तूर जितक्यात तितकीच बोलणार. जास्ती कुणाबरोबर बोलणार नाही, चिडचिड करणार नाही, काही नाही. जेवढ्याच तेवढंच बोलायचं. हा, हा. म्हणजे एकदम शांत आहेत असं म्हणायला हरकत नाही. शांतच. हा. मी आता 5 प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. पटापट उत्तर द्यायचे, पण आता थोरल्या किंवा धाकट्या असं उत्तर द्यायचं बरं का. पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी. कुठल्या सुनबाईंचं वागणं तुम्हाला खटकतं या दोघींपैकी? कुंदाबाईला. कुंदाबाई म्हणजे कोण? ही नसून बाई. काय खटकत असेल? तुम्हाला का निवडलं त्यांनी? तुम्हाला माझा कोणता प्रश्न खटकला तुम्हाला ते सांगून द्या. आता काय कोणती गोष्ट मी चुकली होती आणि मी ती सुधारली नाही, उलट मी सुधारून सर्वांना सुधरवलं. ऍक्च्युली मी सर्वांना एकत्र केलं आणि माझी कोणती गोष्ट मग खटकली तुम्हाला ते सांगून द्या. आता काय नाही की खटकली कुठं? नाही मग माझ्यावर हे आलं ना. शेवटी तिला तुम्ही सांभाळले की नाही. तुम्ही माझी बाजू खटकली असं दाखवलं. मग त्याच्यामध्ये तुम्ही हे केलं पाहिजे. आता कोणती बाजू मी चुकली होती आणि ती तुम्हाला खटकली गेली होती असं नाही पाहिजे. ह्याचं उत्तर मिळालं पाहिजे इथेच आता, कारण की माझ्याकडे हात केल्याबद्दल मी बोलू शकते. आपण कारण सांगितलं तर मग त्यांनाही ते कळेल आणि कदाचित त्यांना त्याचा पश्चाताप पण होऊ शकतो. असं पण होऊ शकतं ना, बरोबर आहे. तर कुठली गोष्ट होती एखादी की तुम्हाला नाही पटली? तिचा तापटपणा आहे, पण स्वभाव तिचा चांगला आहे. म्हणजे बरोबर चांगलेच नसते ना ते. असंच मी तिथे नव्हतं. अच्छा, म्हणजे फक्त थोडा तापटपणा तुम्हाला खटकतो. खटकतो. हा. चला पुढे जाऊया आपण आता. हा. पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. नीट आता ऐका आणि शांतपणे उत्तर द्या. कोणत्या सुनबाईंना काम कर म्हणून सांगावं लागतं? बरं, तुम्हाला चहा पटकन कोण आणून दिल असं वाटतं? न सांगता तुम्हाला चहा कोण आणून देईल पटकन? चानुचिनी पटकून देती कोण? हे. या हा. थोरल्या सुनबाई. धाकट्या थोरल्या सुनबाई. थोरल्या सुनबाई. अच्छा, न सांगता पटकन चहा आणून देते आणि त्यांना सांगावं लागेल. हा, त्यांना सांगावं लागेल. का हो असं? म्हणजे त्यांना असं वाटत असेल की ही पटकन माझ्यासाठी करते, अच्छा, मी करत नाही. पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. जर घरात अचानक पाहुणे येणार असतील तर स्वयंपाकाची जबाबदारी कोणत्या सुनेवर सोपवाल? तिचीच जबाबदारी आहे. मग आता मोठे तिचीच वेगळी जबाबदारी सगळ्याची सांभाळण्याची. स्वयंपाक कोण चांगला करेल? स्वयंपाक चांगला करते. याच हा. का तुमच्यावर का नाही जबाबदारी? ती नाही करत. मी लहान आहे ना घरामध्ये. ती लहान आहे. लहान आहे. लहान आहेत म्हणून स्वयंपाकच नाहीत करत. मग 10 मार्क आता यांना मिळाले, मान्य आहे तुम्हाला? नाही, मग नाही पण म्हणता. आणि मीही करते, त्यांच्या अगोदर मी करते सर्व. बर, न सांगता करते सर्व. पण सासूबाईंनी 50 लोकांची जबाबदारी यांच्यावर त्यांना दिली का आहे. असं वाटलं ते सांगतील ना. अच्छा, बर. सासूबाईंना जास्त नको अडकवायला. आपण पुढे जाऊयात. पुढे. पुढचा प्रश्न आहे.
कोणत्या सुनबाई कामाचं नियोजन उत्तम प्रकारे करतात? सगळ्याची काळजी घेणार कुंताबाई. कुंदाबाई. कोण? कुंदाबाई या ना. बर. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या सुनबाई तुमच्या आवडीचा पदार्थ छान करतात? आवडीचा छान पदार्थ करते ही सुनबाई करते की. धाकट्या सुनबाई. अच्छा, धाकटी सूनबाई. छान तुम्ही परीक्षण केलं. आणि आता आपण जाऊबाईंशी गप्पा मारूया. आणि आता जाऊबाई आपल्या सोबत आहेत, बझर राऊंड खेळणार, पण ते आधी थोड्याशा गप्पा मारूया. मग अशी काय सगळं जवळपास इकडे 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 असंच झालं का? काय सासूबाई जरा त्यांना घाबरतात ना. हे चल, घाबरतं वगैरे काय नाहीये. चालेल. असं काय नाहीये, घाबरणं वगैरे काय नाही. नाहीये. त्यांचं म्हणजे असं हा, मोठ्या जावई मोठे असल्यामुळे लोक काय बोलतील अशा विचाराकडे वळून त्यांनी ऍक्च्युली हे केलं की कारण हिच्यामध्ये काही खोट नसेल, नाहीये, आणि तरी सुद्धा मी हिला जर मार्क्स दिले नाही तर दुनिया पण मलाच, म्हणजे बाहेर पण मलाच बोलतील हिने असं काही केलं सासूबाईंनी. आणि मग त्यांना बोलली तर दुनिया आता. ऍक्च्युली तसं नाहीच आहे ना, पण ऍक्च्युली म्हणजे तिचा स्वभाव असा गप्प राहणे, अच्छा. असं हे करणे. पण घरामध्ये सगळ्यात जास्त काम मीच काम करते. करते पण शांत. त्यांना पण आता मुद्दा घरामध्ये सगळ्यात जास्त काम मीच करते. बरोबर आहे. कोणी सांगायच्या अगोदर मीच सर्व करते काम वगैरे. अच्छा. हा, काही घरामध्ये फंक्शन वगैरे असेल तर सर्वात जास्त काम मीच करते. करते, काम करते ती. आणि तुमच्यावरती चिडचिड होते का त्यांची कधी? नाही, जास्त नाही. तुम्ही तर खूप शांतच दिसताय मला. हा. आता इथे शांत नाही बसायचं, इथं पटापट उत्तर द्यायची. तुम्ही मागे आहात, तुम्हाला पुढे गेलं पाहिजे यांच्यापेक्षा, आणि तुम्ही अशाच पुढे जात राहा. दोघींनाही शुभेच्छा. खेळूयात बझर राऊंड. 5 प्रश्न तुम्हाला विचारणार, पटापट उत्तर द्या. पहिला प्रश्न आहे, तुमच्या दिरांचा मुलगा अमित कामानिमित्त बाहेर गावी म्हणजे दुबईला कोणत्या साली गेला? लवकर, वेळ संपत आली तुमची. बेल इकडे वाजवायची वहिनी, मी पुन्हा एकदा संधी देतो. हा बरं, संधी आता तुम्हाला मिळते. बोला, साल सांगा. 2009. नाही, उत्तर चुकलंय तुमचं. तुम्हाला डायरेक्टली संधी. 2010. दोघींचंही उत्तर चुकलंय. 2008. आई शपथ, मी आठच बोलले. आई शपथ, गेलं तर काय करायचं. चला पुढचं उत्तर द्या, असं करू नका. आता तुमच्या लग्नामध्ये, दोघींच्याही लग्नामध्ये या एकाच गोष्टीचं साम्य होतं. कोणती गोष्ट आहे? वार रविवार. तुमचं उत्तर चुकलं, तुम्ही उत्तर द्या. काय सेम होतं अख्ख्या लग्नात? सेम मुहूर्त. कधीचा होता मुहूर्त? 5:30. बरोबर उत्तर दिलेलं आहे. तुम्हाला मिळत आहेत रोख 200 रुपये. अभिनंदन. चला पुढचा प्रश्न आहे, सासऱ्यांना कोणत्या प्रकारचे कार्यक्रम बघायला आवडतात? तुम्ही बोला. तमाशा, म्हणजे तमाशातले गाणे असतात. बरोबर आहे, बरोबर आहे, अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. रोख 200 रुपये तुम्हाला. चला पुढचा प्रश्न आहे, तुमच्या नणंदेची आवड काय आहे? नंदेची. बाजू. गजरा. नाही, उत्तर चुकलंय तुमचं. तुम्हाला चान्स. चला बोला, काय आवड आहे त्यांची? नटायचं. संधीचा छंद नटायचा असं नाही हो. ते उत्तर जे दिलंय ना ते फार टोकाचं, आणि त्यांचं उत्तर फार टोकाचं आहे. प्रवचन ऐकणे. पुढचा प्रश्न आहे, सासऱ्यांच्या 75ला केक कोणत्या फ्लेवरचा होता? बोला, फ्लेवर. बास, तुम्ही बोला. बोला, तुम्ही उत्तर द्या. मला तर माहितच नाही. नाही माहिती. कसं झालं, तुमची वेळ संपली आणि तुम्ही उत्तर दिलं चॉकलेट. हे बरोबर उत्तर होतं, पण तुम्हाला पैसे नाही देऊ शकणार आहे. खूप तुम्ही छान खेळलात. आणि काय तुम्ही पैसे जिंकलात की नाही? 200. हा. छान खेळलात तुम्ही, पण दोघींपैकी आता एकीला पुढे गेलं पाहिजे बरं का. असं शांत बसून चालणार नाही. शुभेच्छा तुम्हाला.